नमस्कार. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे. चुलीवरची धपाटी. धपाटी हा एक असा पदार्थ आहे की तो सर्वांनाच आवडते. त्यासाठी लागणारे साहित्य: 4 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बाजरीचे पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी बेसन पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी, लसूण, जिरे, ओवा, कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक केलेले, अर्धी वाटी तीळ, 2 चमचे हळद आणि मीठ, अर्धी वाटी तेल, पाणी. आता आपण धपाट्याचे पीठ मळून घेऊ. त्यासाठी 4 वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बाजरीचे पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, छोटी 1 वाटी बेसन पीठ, लसूण, जिरे, ओवा, कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक काढलेले, अर्धी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा छोटी वाटी 1 वाटी, 2 चमचे हळद, 2 चमचे मीठ. पहिल्यांदा आपण हे कुटलेले चांगले पाण्यात मिक्स करू आणि हे सर्व मळायला घेऊ. त्याचा आपण एक चांगला गोळा तयार करतो. तुम्ही आता बघू शकता की ह्याचा अगदी छान गोळा झालेला आहे. आता आपण धपाटी करू. चांगली पेटलेली आहे. आपण त्याच्यावर आता तवा ठेवू. तवा चांगला तापेपर्यंत आपण धपाटी करून घ्या. त्यासाठी आपल्याला एक कापड लागणार आहे. ते कापड मी ओले करून घेतलेले आहे. ओले कापड घेतलेले आपण हे पोळपाटावर टाकलेलं आहे. थोडे पाणी टाकून आपण ह्या पिठाचा चांगला गोळा करणार. एक चांगला गोळा घेऊन आपण ह्याच्यावर थापूया. पाण्याचा वरच्यावर हात लावायचा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे पातळ होते. धपाटे आपले थापून झालेले आहे. आपण त्याच्यावर असे छोटे छोटे होल करूया आणि त्याच्यावर तीळ पुसू. तवा आपला चांगला तापलेला आहे. आपण त्याच्यावर ना तेल टाकूया. त्याच्यावर तेल टाकूया. साईडने तेल, वरचं हे सगळं सुकलेलं आहे आपला. आपण धपाटे हे उलटू. तेल दुसरेही धपाटे करूया.
अशा रीतीने चुलीवरची धपाटी आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे. एकदा करून बघा, सांगा की ही धपाटी कशी आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.